परीक्षेचा निकाल पुन्हा वादात आहे। बीडमधील विद्यार्थ्यांचा आक्षेप आहे 522 गुण अपेक्षित असताना स्कोर कार्डवर 95 गुण आहेत। पेपर फुटीनंतर आता गुणांचा घोटाळा आहे का असा सवाल विद्यार्थी उपस्थित करतायत। एनटीएने 13 जुलै ते 15 जुलै पर्यंत जे ओएमआर शीट साठी पोर्टल ओपन केलं, त्या पोर्टलनुसार माझी ही ओएमआर शीट यानुसार माझा स्कोर 522 येत आहे। त्याच्यानंतर एनटीएने 16 जुलैला जवळजवळ 8:30च्या दरम्यान रात्री फायनल आन्सर डिक्लेअर केली, त्यानुसारही माझा स्कोर 522 येत आहे। पण जेव्हा एनटीएने रिझल्ट डिक्लेअर केला त्या टायमिंगला रिझल्ट स्कोर कार्ड मध्ये माझा 95 मार्क्स दाखवत आहे। माझी एनटीएची ही नम्र विनंती आहे याच्याकडे लक्ष द्यावे। काही टेक्निकल ग्लिच किंवा टेक्निकल इश्यूमुळे जर काही झाला असेल तर याच्याकडे एनटीएने लक्ष द्यावे। आणि 16 तारखेला त्यांचा ज्यावेळेस रिझल्ट लागल्यानंतर एनटीएने स्कोअर कार्ड आणि त्यांची जी मूळ ओरिजिनल अँसर की आहे ती त्यांनी त्याच्यावर रिलीज केली। आम्ही ती प्रोव्हाइड केली, डाउनलोड केली आणि असे अँसर की ओरिजिनल आणि ओएमआर सीट त्याचं बघितलं तर 522 मार्क येतात आणि त्यांच्या स्कोअर कार्डवरती एनटीएच्या फक्त 95 मार्क्स आलेले आहेत। सरकारकडे आणि एनटीएकडे एवढीच मागणी आहे की आमची जी ओरिजिनल जी ओएमआर सीट आहे आणि त्यांची अँसर की या दोन्ही चेक करावं आणि आम्हाला फक्त त्यांनी न्याय द्यावा। स्कोर कार्ड आल्याच्या नंतर त्याच्यात डायरेक्ट 95च आले, त्याच्यामुळे तो इतका म्हणजे असं हे होऊन गेलो तर आम्ही की असं कसं होऊ शकतं। एवढा अभ्यास करून पेपर चांगला जाऊन जर असा निकाल हाती येतोय तर करायचे काय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।